नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भागात अनेक दिवसांपासून गटारी तुंबलेल्या आहेत। या भागात मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणात राहतात आणि सध्या पवित्र रमजान महिना चालू असून ड्रेनेजमधून मैलायुक्त बाहेर आलेल्या पाण्यातून त्यांना जावं लागत आहे। या ड्रेनेजबाबत अनेक वेळा महापालिका महापौर यांना सांगूनही काम होत नसल्याने अखेर नगर महापालिकेला आणि सत्ताधाऱ्यांना कंटाळून नगरसेवकांनी शेवटी आपल्या खिशातील पैशांनी नालीचे काम चालू केलेत। या भागातील नगरसेवक नज्जू पहिलवाल आणि कुरेशी यांनी स्वखर्चातून या गटारीचं काम अखेर चालू केले। आजपासून नाही, 3 महिन्यापासून चालू आहे। वारंवार सांगून इकडं माननीय संग्राम जगताप हेही आमच्याबरोबर आले होते, त्यांनी फार प्रयत्न केला आणि येऊन सगळं पाहिलं। पाणी इकडे 1-1.5 घंटा दिलं त्यांनी इकडं, पण हे जास्तीत जास्त काम पालिकाचं आहे। त्याच्यासाठी महापौर हे बी 2-3दा आले, त्यांनी पाहिलं, म्हणजे हे काम करू शकत नाही। तर हे म्हणतात पालिकामध्ये निधी नाही, पण हे काम फार मोठ्या आरोग्याचा धोका असून त्यांच्या घराचे जे चेंबर आहेत ते सगळे तुंबलेले आहे। या आयुक्तांना उपायुक्तांना हे सगळ्यांना माहीत आहे, पण आश्वासन देऊन आता आमची वय झाली, मी 40 वर्षापासून नगरसेवक आहे, पण असं मी पाहिलं नाही की असं झालं। आता पावसाचे दिवस आहे, कुठेपर्यंत हे काम करणार आम्ही? केलं का पावसामुळे सगळं पॅक होऊन जातं। कारण काय कलेक्टरचा रोड आहे मेन, आणि चौकामध्ये बी असं झालेलं आहे। तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की हे काय चाललेलं आहे, पण आता परत काय याचा आम्हाला मार्ग भेटलेला नाही। आता हे जे काम चालू आहे, हे नगरसेवक नज्जू पहिलवान आणि शेख मुजाहिद कुरैशी भा हे आम्ही दोन कॉन्ट्रीब्युशन करून पैसे देतो, आमच्या खिशातून काढून पैसे द्यायला लागतात। कारण हे लोक पैसे देत नाही, पण लोक कामाला येत नाही। त्यांनी सांगितलं कॅश आहे का, तर मी सांगितलं आम्ही दोघं लगेच पैसे द्यायला तयार आहे। हे काम होईल आणि जितकं होईल तितक्यानंच आम्ही असं सोडणार आहे। कारण का 1,40,00,000 रुपयाचं काम आहे, हे सुरेखा देवीला माहीत आहे। महापालिकेची परिस्थिती एवढी खराब झाली आहे की नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देखील पूर्ण करू शकत नाहीत, तर ही महापालिका बरखास्त करा अशी मागणी नागरिक करतायत। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।